येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या वतीनं राज्यभर जे आहेत तर ते मेळावे घेतले जात आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आहेत। महायुतीकडून मेळावे घेतले जात आहेत। कुठेतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरती टीका होताना दिसते आहे। कसं बघता या मेळाव्याकडे? नाही, त्यांना महायुतीला मेळावे घ्यावेच लागतील, कारण का लोकांना त्यांनी घेतलेली भूमिका, ज्याच्यामध्ये अजितदादा मित्रमंडळ असेल, तसंच एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे, लोकांना त्यांनी घेतलेली भूमिका ही पटलेली नाही। तुम्ही जर बघितलं तर भाषणामध्ये सातत्याने त्यांना हे सांगावं लागतं की त्यांनी घेतलेली भूमिका कशी योग्य आहे। त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही आणि महाविकास आघाडीचे पण लवकरच अशा पद्धतीने सभा सुरू झालेला आपल्या सर्वांना बघायला मिळतं। दुसरीकडे नगरमध्ये जो महायुतीचा मेळावा झाला त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की किती आघाड्या झाल्या तरी मोदींसोबतच राहतील जनता। ठीक आहे, ते कुठेतरी एका नेत्यावर अवलंबून आहेत। निवडून यायचं असेल तर त्या नेत्यामुळेच येईल असं या सगळ्यांना वाटतं, पण खऱ्या अर्थाने आपण निवडून लोकांमुळे येत असतो। लोकांबद्दल आपण काय विचार करतो, लोकांसाठी काय करतो, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये सामान्य लोक 100% नसतील, त्यांच्या भाषणामध्ये मोठे मोठे नेते असतील, हा नेता असा, तो नेता असा, त्याचबरोबर भाजप नाही तर मित्रपक्षाचे कुठलेही नेते जर बोलताना चुकून नरेंद्र मोदी साहेबांचं नाव घेतलं नाही तर वरून आदेश येतात, वरून फोन येतात आणि मग काही प्रमाणात कारवाई केली जाते। त्यामुळे त्यांना मोदी साहेबांचं नाव घ्यावंच लागतं। त्यांनी पुढे बोलताना म्हटलं होतं की त्यांनी म्हणजे पवार साहेब असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील यांना उपमा दिलेली आहे विक्रम बेताळांची, की उद्धव ठाकरेंच्या अंगावरती बसलेले आहेत शरद पवार साहेब, अशा पद्धतीची त्यांनी टीका केली आहे। अशी कोणी गेली? राधाकृष्ण विखे पाटील। आता राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना येत्या काळामध्येच कळेल कोण काय आणि कोण कसं, कोण कोणाच्या डोक्यावर बसतंय। कारण का शेवटी आम्ही लोकात जाऊन लढणारी लोक आहोत। तुम्ही जर अशा पद्धतीने मोठ्या नेत्यांना बोलत असताल, एवढ्या खालच्या पातळीवर तुम्ही जर जात असताल, तर मग पूर्वी तुमचा जो इतिहास आहे, म्हणजे कैलासवासी विठ्ठलराव साहेबांपासून ते आत्तापर्यंतचा, ते इतिहासामध्ये अशा लेवलला कोणी गेलंय का ज्या लेवलला तुम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलत आहात? मग कदाचित असंच म्हणावं लागेल की जो काही व्हायरस बीजेपीच्या जवळ गेल्यानंतर लोकांना लागतो असं म्हणतात, तो तुम्हाला कुठेतरी लागलाय। त्यामुळे सांभाळून बोलणं हे सगळ्या नेत्यांची जबाबदारी आहे। ते जर बोलणार नसतील तर मग आम्ही येत्या काळामध्ये काय बोलायचं आणि काय करायचं ते त्या ठिकाणी करू। मिलिंद देवरा हे काँग्रेसची वाट सोडून आता शिंदे गटात जात आहेत, कसं बघता या सगळ्या राजकारणात? ते जातील असा अंदाज पूर्वीपासून होता, फक्त कोणाला त्याच्यावर बोलायचं नव्हतं। शेवटी त्यांना तिथून लोकसभेला संधी मिळणारच नव्हती। दोनदा त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश लोकातून आलं नव्हतं। त्यामुळे कुठं ना कुठं ते त्यांना त्यांचा विचार करावा लागत होता। त्या दृष्टिकोनातून स्वतःचा विचार करत ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत आणि शेवटी 55 वर्षाचा त्यांचा एक संपर्क, एक काँग्रेसबद्दल नातेसंबंध होते, ते विसरून स्वतःला कुठंतरी एखादं पद मिळावं त्यासाठी ते गेलेले आहेत। त्यामुळे पदासाठी जे गेलेत ते स्वतःसाठी गेलेले आहेत, थोडे विचारासाठी लोकांसाठी गेलेत। अमोल मिटकरी म्हणतात की जवळपास 6 ते 7 आमदार किंवा नेते जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते अजित पवार गटामध्ये येणार आहेत, असं त्यांनी दावा केला आणि महाभूकंप होईल असं त्यांनी दावा केला। एक तुम्हाला सांगतो, हे जे काही बोलणार आहेत ना ते बोलत राहतील, पण काही प्रमाणात त्याच्यामध्ये तथ्य आहे। पण ते तथ्य असं आहे की शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीले असणारे जे काही नेते आहेत ते साहेबांबरोबर राहतीलच, पण बीजेपी नक्कीच काही लोकांना अडचणीत आणून त्यांच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर अजितदादा मित्रमंडळाचे काही नेते हेच बीजेपी बरोबर संपर्कात आहेत। त्यामुळे ह्यांच्याकडेच ते नेते राहतील का आणि शिंदे गटाकडे राहतील का हे येत्या काळामध्ये बघावं लागेल। बहुतांश लोकांना बीजेपीच्या चिन्हावर येत्या काळामध्ये त्यांच्यातून लढावं लागेल, असं एक काही प्रमाणात चर्चा ही बीजेपीच्या लोकांमध्ये सुरू झालेली आहे। हे होते आमदार रोहित पवार। सुनील बोंगळे, एबीपी माझा, जामखेड, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।